संकल्पना आम्ही मांडली की घराजवळ दवाखाना असला पाहिजे. काही लोक हॉस्पिटलमध्ये जायला कंटाळा करतात, अंगावर आजार काढतात आणि त्यामुळे मग तो माणूस पुढे जाऊन पेशंट सिरियस होतो आणि मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं, फेस करावं लागतं. त्यामुळे तात्काळ काही आजार आला की ताबडतोब तिथे ट्रीटमेंट अशा प्रकारचं मुंबईमध्ये आपण सुरू केलं आहे. ठाण्यामध्ये आपण ऑलरेडी अगोदर सुरू केलं. आता राज्यभरामध्ये आपण 700 ठिकाणी हे आपला दवाखाना आपण सुरू करतो. मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी केले म्हणून आयुक्त शहर आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत सुधाकर शिंदे यांना धन्यवाद दिले पाहिजे. कारण स्वतः ही सरप्राईज विजिट द्यायला हवं. त्यामुळे इथे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलेलं आणि नक्कीच याचा फायदा लाखो मुंबईकरांना होतोय. त्याचबरोबर आम्ही नवीन एक देतोय आरोग्य आपल्या दारी. म्हणजे घराघरात जाऊन काम चालू त्यांना काही त्रास आहे त्याची माहिती घेतात. म्हणजे काही लोक कंटाळा करतात ते डायरेक्ट आपल्या इथे उपचार घेतात. त्यामुळे आरोग्यावर फार मोठा एक चांगला परिणाम या ठिकाणी होईल. आणि त्याचबरोबर आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत आयुक्तांना. 0 प्रिस्क्रिप्शन 1 एप्रिलपासून आपण सुरू करतो. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कागद मिळणार नाही औषधं घेऊन या म्हणून. त्यासाठी या बजेटमध्ये अर्थसंकल्पात 1500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या मुंबईकरांना कुठल्याही उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही. पूर्ण कॅशलेस पेपरलेस सिस्टीम या ठिकाणी आम्ही सुरू केली. सर, राजकीय आरोप झाले म्हणजे आपल्या दवाखान्यावरती वरळीमध्ये राजकीय आरोप करण्यात आले होते. स्पेशली ठाकरे गटाने तुमच्यावरती आरोप केलेले होते. आज तुम्ही लोकांना भेटल्यावरती काय आरोपाला उत्तर द्याल? आरोपाला उत्तर मी देण्यापेक्षा इथं आलेले रुग्ण देतील, इथे आलेले पेशंट देतील. कारण पोटदुखी ज्यांना होते आहे, जे चांगलं काम सुरू आहे राज्यामध्ये, विकासाचं काम सुरू आहे, आरोग्याचं काम सुरू आहे, शिक्षणाचं काम सुरू आहे, हे सगळं जे सुरू आहे त्यामुळे काही लोकांना पोटदुखी होते त्यांनाही मोफत उपचार इकडे मिळणार आहे. 95% तुम्ही म्हणताय काम उद्घाटन भाई समोर भाई त्याचं उद्घाटन होईल. तुम्हाला आम्ही लवकरच सांगतो. राजकीय विरोधकांना ज्यांना बघा उत्तर मी देत नाही, उपचार त्यांना घ्यायचे असतील तर मोफत ठेवलेले आहेत. त्यामुळे ज्यांची पोटदुखी आहे किंवा आणखी काही त्रास आहे तर तो पोटदुखीचाही त्रास इथे दूर होईल. काही लोकांना जमाल घोटेची आवश्यकता असेल तर तोही तिथं दिला काल तुमचा नमोरोजगार ठाण्यामध्ये झाला, याआधी बारामतीमध्ये झालेला आहे. राजकीय विरोधकांना काय उत्तर द्यायला हवं? बघा, राजकीय विरोधकांना मी उत्तर कामातून देतो. मी त्यांच्या आरोपाने उत्तर देत नाही. आता कालच नमो महारोजगार योजना झाली, रोजगार मिळावा. एक मंत्री आहेत मंगलप्रभात लोढाजी. नागपूर, लातूर, बारामती, ठाणे, कल्याण आणखी अनेक ठिकाणी होतात. लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम आम्ही करतोय. सरकारी नोकऱ्या जे आम्ही देतो ते ओपन केल्यात, परंतु या खाजगी संस्थांमध्ये देखील आम्ही नोकऱ्या देतोय. काल एक स्किल अकॅडमीचं उद्घाटन झालं ठाण्यामध्ये. बीव्हीजीनी काही देशांबरोबर टायअप केलेलं आहे. तिथे 5 वर्षात 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि तिथं ट्रेनिंग पण देणार आणि नोकऱ्याही देणार. त्याचबरोबर दीपक केसरकर यांनी जर्मनीबरोबर 4 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा करार केलेला आहे. त्यामुळे या राज्यातले तरुण, या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. तसं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी युवा वर्गासाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या स्कीम सुरू केलेल्या आहेत गेल्या 10 वर्षामध्ये, ही प्रेरणा घेऊन आम्ही इथेही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून म्हणतो डबल इंजिन सरकार, डबल फायदा.